मी एक जगप्रसिद्ध बिझनेसमॅन होतो. एके दिवस मी वेश्या बाजारातून जात होतो. तेव्हा एक खूप सुंदर मुलगी, जिचं वय 19 वर्ष असेल, ती माझ्या गाडीसमोर आली. तिची आई खूपच आजारी होती. तिला 5 लाख रुपयांची गरज होती. मी त्या 5 लाख रुपयांच्या बदल्यात एक रात्र तिच्यासोबत घालवली. मी तिला पैसे देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो, परंतु तेव्हा माझी शुद्धच उडाली जेव्हा मी तिच्या आईला पाहिले. कारण माझे नाव आदित्य खुराना आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या बाबांचा खूप मोठा व्यवसाय होता. बाबांनी आपल्या मेहनतीने खूप साऱ्या फॅक्टरीज उभ्या केल्या होत्या आणि मला सुद्धा खूप शिकवलं होतं, जेणेकरून मी त्या साऱ्या फॅक्टरी सांभाळू शकेन. बाबांनी माझ्यावर असे संस्कार केले होते की माझ्या या प्रगतीसोबत मी गरिबांची सुद्धा मदत करत होतो. मी आणि माझे बाबा दोघेही मिळून सर्व फॅक्टरी सांभाळत होतो. मी जे काही कमवायचो त्याच्यामधून अर्धे पैसे मी गरिबांनाच वाटत होतो. मी त्या गरिबांना मदत करत होतो, जे खूपच लाचार आणि बेसहारा होते, ज्यांचं कोणीच आधार नव्हता. सगळे लोक माझ्यावर खूप प्रेम करत होते. छोट्या मुलापासून ते वरिष्ठ लोकांपर्यंत सगळ्यांच्या आशीर्वादामुळे कदाचित मी हे करू शकत होतो. माझा एक मित्र होता, ज्याचं नाव सनी होतं. तो मला फक्त हेच म्हणायचा की तू तुझे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे गरीब लोकांमध्ये वाटून टाकतोस, मग तुझ्याजवळ काय राहतं? तेव्हा मी त्याला म्हणायचो, जे काय उरते ते माझ्यासाठी खूप आहे. माझी इच्छा आहे की माझ्याजवळ जे काय आहे ते सगळं काही गरीब लोकांमध्येच वाटून टाकावं. असे केल्याने माझ्या मनाला खूपच सुख मिळतं आणि माझे आईबाबा देखील खूप खुश होतात. तेव्हा सनी म्हणाला, बरं बाबा, ठीक आहे, पण थोडा स्वतःसाठी तरी वेळ काढत जा, मजा मस्ती करत जा. प्रत्येक क्षणाला काम आणि कामच करत असतोस. थोडा वेळ मज्जा मस्तीच्या जगात तरी पाय ठेवून पहा. खूप मज्जा येते यार. बरं, सोडून दे सगळं. तू कधी हिरा मंडीमध्ये गेला आहेस का? मी म्हणालो, काय असते हिरा मंडी आणि ती कुठे आहे आणि तिथे काय असतं नेमकं? तेव्हा सनी म्हणाला की हिरा मंडी मुंबईच्या गल्लीत आहे, जिथे खूपच निरागस मुली आहेत. जास्त करून तिथे अशा मुली आहेत की त्या स्वतःहून पैसे कमवण्यासाठी आल्या आहेत. पण खूप साऱ्या अशा मुलीसुद्धा आहेत ज्या नाईलाजाने तिथे काम करतात. त्या मजबूर लाचार असतात, त्यामुळे त्यांना ते काम करावंच लागतं. पण मला काय त्याचं, मी तर तिथे जातो आणि खूप मजा करून येतो. तुझ्याजवळ इतके सारे पैसे आहेत, तू या पैशाने किती ऐश करू शकतोस. स्वतःची प्रत्येक रात्र रंगीत करू शकतोस. तिथे एकापेक्षा एक सुंदर मुली तुला भेटतील. माझं म्हणणं हेच आहे की हिरामंडीमध्ये जा आणि रोज नवीन नवीन मुलगी शोध आणि ऐश कर. काय तू पण इतकं बोरिंग आयुष्य जगत आहेस? काय माहीत. स्वतःच्या आयुष्याला एवढं फिक्क करू नकोस. मस्ती कर, एन्जॉय कर आणि तुला वाटले तर गरिबांची सुद्धा मदत कर. एकदा हिरामंडीत जाऊन तर बघ. तुला अशी सवय लागेल की तुला तिथून बाहेर येणं सुद्धा आवडणार नाही. सनीचं बोलणं ऐकून मी त्याला म्हणालो, काय यार सनी, तू काय बोलत आहेस? मी या सगळ्यापासून दूर आहे आणि तेच माझ्यासाठी चांगलं आहे. तेव्हा सनी परत म्हणाला, तू खूप बोरिंग आहेस, चल मी जातो आता. जर कधी तुझा मूड झाला तर दोघेही मिळून जाऊ. मग मी सुद्धा त्याला म्हणालो, बरं ठीक आहे, जर असा कधी मूड झाला तर मी स्वतः तुला सांगेन. सनी मनापासून तर चांगला होता, पण त्याला खूप वाईट सवयी लागल्या होत्या. मी त्याला खूप समजायचो, पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. ते म्हणतात ना की जित्तेची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी माझ्या जीवनात खूप खुश होतो. मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. अशा खूप मुली होत्या ज्यांना माझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण माझ्या नजरेत तर आजपर्यंत माझ्या मनासारखी मुलगी आली नव्हती. आईची तर इच्छा होती की मी लवकरात लवकर लग्न करावे, परंतु मला अशी कोणतीच मुलगी भेटली नव्हती जी माझ्या मनात बसेल. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस मी ऑफिसवरून घरी परत येत होतो. मी गाडीत गाणी लावून त्याच्यातच रमलो होतो. तेव्हाच मला सनीची आठवण झाली. तो म्हणाला होता की अशा खूप साऱ्या तिथे मुली असतात ज्या नाईलाजाने मजबुरीने लाचार होऊन हिरामंडीमध्ये काम करतात. हिरामंडी हे एक कोठ्याचं नाव होतं. मी विचार केला की तिथे एकदा जाऊन तर पाहावं. मी फोन करून सनीकडून पत्ता घेतला आणि त्याचं बोलणं ऐकून हिरामंडीच्या गल्लीमध्ये घुसलो. त्या परिसरात खूपच गर्दी होती. मी 3 पीस सूट घातला होता आणि गॉगल लावला होता. एवढी मोठी गाडी पाहून तिथे जेवढ्या मुली होत्या त्या सर्व गाडीच्या आसपास यायला लागल्या. कुणी म्हणत होतं की साहेब माझ्यासोबत चला.
मी तुम्हाला खूप खुश करेन. तर कोणी म्हणत होतं की साहेब तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला एवढी खुश करेन की तुम्ही रोज याच मंडीमध्ये याल. चारही बाजूनी मुलींची गर्दी झाली होती. तेव्हा मला त्या गर्दीतून एका मुलीचा चेहरा दिसला, जी पायरीवर एका जागेवर बसली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा चेहरा चमकत होता. ती दुधासारखी पांढरी शुभ्र दिसत होती. डोळ्यात काजळ लावले होते, कपाळावर टिकली होती आणि खूपच निरागसपणे एका जागेवर बसली होती. मी माझ्या गाडीतून खाली उतरलो. सगळ्या मुली मला ओढू लागल्या. मी सगळ्यांना तिथेच नकार दिला आणि मी त्या मुलीजवळ गेलो. ती चुपचाप आपल्या जागेवर बसली होती. मी तिला इशारा केला आणि माझ्याजवळ बोलवलं. ती घाबरत घाबरतच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, साहेब तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे का? मी तिला म्हणालो, हो, मी तुला घेऊन जातोय. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं होतं. ती खूप खुश झाली होती आणि मला म्हणाली, साहेब मी तुम्हाला आवडले आहे का? मी म्हणालो, हो, तू मला खरंच खूप आवडले आहेस, माझ्यासोबत चल. मी तिला गाडीत बसवलं. ती खूपच निरागसपणे गाडीत बसली आणि मी सुद्धा गाडीत बसलो आणि तिला त्या मंडीतून बाहेर आणलं. रस्त्यात मी तिला तिचं नाव विचारलं तेव्हा तिने तिचं नाव शिवानी आहे असं सांगितलं. मग मी तिला विचारलं की तू इथे कशी काय आलीस? तेव्हा ती सांगू लागली की साहेब माझी आई खूपच आजारी आहे. ती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत आहे. मला पैशांची खूपच गरज आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी मला 5 लाख रुपयांची गरज आहे. जोपर्यंत मी 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करणार नाही तोपर्यंत आईचे ऑपरेशन होणार नाही. तिचे उपचार चालू होणार नाहीत असे डॉक्टर मला म्हणाले. मी डॉक्टरांकडे खूप विनंती केली की पैसे जमा करेन पण माझ्या आईचं ऑपरेशन चालू करा, तिचे उपचार चालू करा. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. मी खूप फिरले पण माझी कोणी मदतसुद्धा केली नाही. माझ्या नातेवाईकांनी सुद्धा माझ्याकडे बघून तोंड फिरवलं. कोणीच आमची मदत केली नाही. मग मी विचार केला की मला काय करायचे आहे. मला पैशांची खूप गरज आहे. तुमची इच्छा असेल तर आयुष्यभर मला तुमच्या जवळ ठेवा. मी तुम्हाला खूप खुश करेन. तुम्ही जे सांगाल तसे बोलाल तसे तुमच्यासोबत करेन. फक्त तुम्ही मला 5 लाख रुपयांची मदत करा. मला माझ्या आईचे उपचार करायचे आहेत. माझ्या आईशिवाय माझे या जगात कोणीच नाही. माझे बाबा या जगात नाही. फक्त मला माझ्या आईचाच आधार आहे. मी तिचं बोलणं ऐकत होतो. मी हसलो आणि तिला म्हणालो, अच्छा तर तुला माझ्यासोबत आयुष्यभर राहायचे आहे? तेव्हा ती मला म्हणाली की हो साहेब, तुम्ही जर माझी मदत केली आणि माझ्या आईचा जीव वाचला तर मी तुमची आयुष्यभर सेवा करायला तयार आहे. तिच्यासोबत बोलता बोलता मी कधी फार्म हाऊसवर पोहोचलो कळलंच नाही. वॉचमॅननं गेट उघडलं आणि मी तिला फार्म हाऊसवर घेऊन आलो. मी माझ्या घरी फोन करून सांगितले होते की आज मी रात्री फार्म हाऊसवर थांबणार आहे. मी घरी जर सांगितले नसते तर आई टेन्शनमध्ये आली असते. त्यामुळे मी आईबाबांना फोन करून आधी सांगितलं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. मी शिवानीला सांगितले तू टेन्शन घेऊ नकोस, तू इथे आराम कर. तसेही तू एका रात्रीचे किती पैसे घेतेस? तेव्हा ती अडखळत म्हणाली, साहेब हा माझा पहिला दिवस आहे. या अगोदर मला कोणत्याच पुरुषाने हात लावलेला नाही. तुम्ही पहिले पुरुष आहात जे मला आता हात लावतील. मी आजपर्यंत कोणासोबत रात्र घालवले नाही. साहेब तुम्हाला जेवढे दिवस हवे आहेत तेवढे दिवस तुम्ही मला तुमच्यासोबत ठेवू शकता. फक्त मला माझ्या आईसाठी मला मदत करा. तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो, चल ठीक आहे, मी तुझ्या आईचे उपचार आणि तिचे ऑपरेशन करून देईन. माझं बोलणं ऐकून शिवानी खूपच खुशी झाली. मग मी तिला म्हणालो, इथे आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. मला ती मुलगी खूपच एकटक पाहू लागली आणि म्हणाली, साहेब तुम्ही मला तुमचे नाव नाही सांगितले. तेव्हा मी तिला माझं नाव सांगितलं की माझे नाव आदित्य खुराना आहे. तेव्हा ती म्हणाले, साहेब खरं तर लोक एकट्या मुलीला पाहून खूप त्रास द्यायला सुरुवात करतात. तुम्ही मला इतक्या मोठ्या घरी आणलं आणि मला एवढी इज्जत दिली आहे आणि मला खाण्यापिण्यासाठी सुद्धा विचारलं आहे. आजकाल एका वेश्येला एवढी इज्जत कोण देतं? जे ते आपले काम पूर्ण करतात आणि निघून जातात. मी तिथे जेवढ्या मुली पाहिल्या आहेत त्यातल्या काही मुलींनी मला हेच सांगितलं होतं की या कामासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. काही लोक तर तुला असे भेटतील जसे काही ती माणसं नाही लांडगेच असतील आणि काही लोक तुला असे सुद्धा भेटतील जे तुझ्यावर अजिबात दया करणार नाही. जो तुला जेवढे पैसे देईल तेवढे पैसे तो पूर्ण वसूल करेल. तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो, हे बघ तुला एवढा विचार करण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्यासोबत असं काहीच करणार नाही. तू आरामात इथे बसू शकतेस. मी काहीतरी तुझ्यासाठी खायला आणतो.
मी माझ्या नोकराला सांगितलं की काहीतरी खायला घेऊन ये. तोपर्यंत मी तिच्यासोबत गप्पा मारू लागलो. ती मुलगी खरंच खूप लाचार आणि मजबूर होती. मी तिला तिच्या आईच्या हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तिने मला जेव्हा सांगितले तेव्हा मी त्या डॉक्टरांशी बोललो आणि त्यांना पैसे पाठवले. तिच्या आईचे उपचार सुरू झाले आणि 2 दिवसानंतर ऑपरेशन होतं. शिवानीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती जोरजोराने रडू लागली आणि माझे पाय धरू लागली. मी तिला म्हणालो, तू काय करत आहे? तू ठीक तर आहेस ना? अशी अचानक का रडू लागलीस? तेव्हा ती रडत रडत म्हणू लागली, साहेब मला माफ करा, तुम्ही इथून पळून जा, आपण इथून बाहेर जाऊया. मला तिच्या बोलण्याचा अर्थच कळाला नाही. मी तिला म्हणालो, हे घर माझे आहे, मग मी इथून का पळून जाऊ? नक्की काय झालं आहे? तेव्हा ती म्हणाली, साहेब फक्त तुम्ही माझं ऐका आणि इथून बाहेर चला, नाहीतर आपण दोघेही मारले जाऊ. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, अगं पण तू सांग तरी नक्की काय झालं आहे? तू एवढी हायपर का झाली आहेस अचानक? तुला काय झालं? तेव्हा ती म्हणाली, साहेब जर आपण इथून निघालो नाही तर आपल्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. तुमच्यासोबत ते लोक मला सुद्धा मारून टाकतील. मग मी म्हणालो, कोणते लोक? काय नाव आहे त्यांचं? तेव्हा ती म्हणाली, आपण इथून निघूया, मग मी तुम्हाला गाडीत सर्व काही सांगते. आम्ही दोघेही तिथून निघालो आणि गाडीत बसलो. तिथून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मी पाहिलं की आमच्या गाडीमागे अजून एक गाडी होती जी आमचा पाठलाग करत होती. मी लगेच माझ्या गाडीचा स्पीड वाढवला आणि त्यांना चकवा देऊन दुसऱ्या बंगल्यावर त्या मुलीला घेऊन आलो. मग मी तिला विचारलं की हे सगळं काय होतं आणि तू कोण आहेस? ते लोक कोण होते ज्यांना मला मारायचं आहे? तेव्हा ती सांगू लागली की साहेब मला माहीत नाही ते लोक कोण आहेत आणि त्यांना तुम्हाला का मारायचे आहे. मी खूपच गरीब मुलगी आहे, मी लाचार आहे, मला पैशांची खूप गरज होती. मी तुमच्याशी खोटं बोलले की माझा कोठ्यावर पहिला दिवस आहे. मी या कोठ्यावर खूप दिवसांपासून काम करत आहे. मी विचार केला नव्हता की या वयात मी कधी असे काम करेन, पण परिस्थिती माणसाला प्रत्येक गोष्ट करण्यास भाग पाडते. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे, पण साहेब हे खरं आहे की माझी आई आजारी आहे. मी या घाणेरड्या जागेत कधीच पाऊल ठेवलं नसतं, पण माझ्या आईला एवढा मोठा आजार झाला की मला या अशा जागेवर जायलाच लागलं. माझ्या आईसाठी, माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी आणि तिच्या उपचारासाठी मी प्रत्येक पुरुषांसोबत झोपण्यासाठी तयार झाले. जो माणूस मला खरेदी करायचा त्याला मी भीक मागायची की मला पैशांची गरज आहे, माझ्या आईचं ऑपरेशन करायचं आहे, माझी मदत करा. पण त्या माणसांना माझ्यावर थोडीसुद्धा दया येत नव्हती. थोडेफार पैसे देऊन रात्र घालवून ते निघून जायचे. एक दिवस एक 25 ते 26 वर्षाचा तरुण मुलगा माझ्याजवळ आला. त्याला सुद्धा मी अशाच विनंत्या केल्या की साहेब तुम्हाला जेवढ्या रात्री माझ्यासोबत घालवायच्या आहेत तेवढ्या घालवा, पण मला पैशांची गरज आहे. मला तुम्ही 5 लाख रुपये देऊ शकता का? तेव्हा तो मुलगा म्हणाला, 5 लाख रुपये काय? मी तुला जेवढे सांगशील तेवढे पैसे द्यायला तयार आहे, फक्त तुला माझे एक काम करावं लागेल. मी त्याला काम विचारल्यावर त्याने मला तुमचा फोटो दाखवला. तो म्हणाला की या फोटोला निरखून पहा, तुला याला जाळ्यात फसवावं लागेल आणि याला असे फसव की तो पूर्ण आयुष्य जेलमध्ये सडत राहील. तू जर माझे एक काम केलं तर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन. मी त्या माणसाला विचारलं, हा फोटोवाला माणूस कुठे भेटेल? तो म्हणाला, तुला त्याच्या जवळ जाण्याची गरज नाही, तो स्वतः तुझ्या जवळ येईन. साहेब मला नव्हते माहीत, पण असेच झाले आणि तुम्ही स्वतः माझ्या जवळ आला. मी त्या माणसाचे बोलणे ऐकले. मला नव्हते माहीत की तो कोण होता आणि त्याची तुमच्याशी काय दुश्मनी आहे. त्याने मला त्याचा नंबर दिला आणि जेव्हा तुम्ही हिरामंडीमध्ये आलात तेव्हा त्याने मला फोन करून सांगितलं की तुम्ही येत आहात. तेव्हा मी गरीब लाचार निरागस बनण्याचं नाटक करू लागले, कारण त्या माणसाने सांगितलं होतं की तुला काहीच करण्याची गरज नाही, तू एवढी सुंदर आहेस की तुझ्याजवळ आपोआप कोणीही ओढलं जाईल, फक्त तू वाट पहा, तो माणूस तुझ्याजवळ स्वतः चालत येईल. आणि साहेब असेच झाले. तुम्ही या बदनाम गल्लीमध्ये घुसलास आणि तुम्ही मला पाहिलं, तुम्ही स्वतः माझ्याजवळ चालत आलात. पण साहेब जेव्हा मी तुम्हाला भेटले तेव्हा मला कळालं की तुम्ही खूप मनाने चांगले आहात. तुमच्यासोबत असं कोणी चुकीचं कसं काय करू शकतं? ज्या माणसाला तुम्हाला जिवंत मारायचं आहे कदाचित तो तुमच्या प्रगतीवर जळतो. कारण मी त्याला फोनवर बोलताना ऐकलं होतं. तो बोलत होता, सनी तू माझी खूप मदत केली आहेस, तुझा मित्र आद्या खूप दानधर्म करत फिरतो ना, आता त्याची अक्कड सगळी जेलमध्येच निघेल. शिवानी जे काही बोलत होती मी सर्व काही समजून गेलो होतो, कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा चुलत भाऊ गौरव होता. गौरव माझ्या चुलत्याचा मुलगा होता. तो लहानपणापासूनच माझ्यावर चिडायचा, माझ्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याला खूप समजावले होते की माझे जे काही आहे ते तुझेच आहे, तुला हवे असेल तर कोणत्याही फॅक्टरीमध्ये तू काम करू शकतोस. पण त्याला मालक होण्याची हौस होती.
शिवानीचे बोलणे मला कळाले होते. गौरवला आज मला मारायचे होते, पण मला याचा काहीच फरक पडत नव्हता. फक्त या गोष्टीचं वाईट वाटत होतं की माझा मित्र सनी याने पैशासाठी गौरवची मदत केली होती. असो, ती मुलगी रडू लागली, माझ्या पाया पडू लागली, माझी माफी मागू लागली, म्हणू लागली, साहेब मला माफ करा, तुम्ही खूप मनाने मोठे आहात. माझ्या एकाच बोलण्यावर तुम्ही माझ्या आईचे उपचार चालू केले आणि 2 दिवसांनी ऑपरेशन देखील आहे. तुमच्यापेक्षा दयाळू माणूस या जगात कुठेच नसेल. तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. साहेब, तुम्ही जसे सांगाल मी तसेच करेन. तुम्हाला हवे असेल तर मी आयुष्यभर तुमची नोकर बनून तुमची सेवा करेन. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. माझ्या आईचा जीव वाचवला आहे. तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो, सध्या तू फक्त आराम कर. सकाळी मी तुला तुझ्या आईजवळ सोडून येईन. ती तिथे बेडवर झोपली आणि मी बाहेर जाऊ लागलो. तेव्हा शिवानी परत म्हणाली, साहेब, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता. तुमचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. तुम्ही मला खूप मोठी किंमत दिली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, नाही, मी असे काहीच आणि कधीच करणार नाही. तू इथे आरामात झोपून जा. मी दुसऱ्या बेडवर जाऊन झोपतो. ती मुलगी तिथे झोपली आणि मी लाईट बंद करून दुसऱ्या बेडवर झोपायला जाऊ लागलो. तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्याची चमक माझ्या डोळ्यात भरली. ती एवढी सुंदर मुलगी होती की तिच्याकडे कुणीही ओढले जाऊ शकत होतं. झोपताना ती खूपच सुंदर आणि निरागस वाटत होती. माझे मन खूपच अस्वस्थ होते. मी लाईट बंद केली आणि दुसऱ्या बेडवर झोपायला गेलो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिले की ती मुलगी उठून बसली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, चल, मी तुला तुझ्या आईजवळ हॉस्पिटलमध्ये सोडून येतो. ती चुपचाप गाडीमध्ये येऊन बसली आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये सोडलं. तेव्हा ती मला म्हणाली, साहेब, मी त्या लोकांचे काम केले नाही. अशी होऊ शकते की ही भेट आपली शेवटची भेट असेल. ते लोक आता मला जिवंत मारून टाकतील, पण मला थोडेसुद्धा दुःख होणार नाही. उलट मला आनंदच होईल की मी एका नेक माणसाची मदत केली आहे. तिचे हे बोलणे ऐकून मी तिला दिलासा दिला. असं काहीच होणार नाही. मला माहीत आहे की ते लोक कोण होते. ते लोक तुझे काहीच नुकसान करणार नाहीत. तू काळजी न करता आपल्या आईजवळ राहा आणि आता तुला त्या हिरामंडीत काम करण्याची काहीच गरज नाही. तुला जेवढ्या पैशांची गरज आहे तू माझ्याकडून घेऊ शकतेस. आज नंतर तू त्या कोठ्यावर कधीच काम करणार नाहीस. शिवानीने मला वचन दिले की आज नंतर मी त्या जागेत कधीच पाऊल ठेवणार नाही. ती म्हणू लागली की मला आता त्या जागेची काहीच गरज नाही साहेब. मी माझ्या आईच्या आजारपणामुळे त्या कोठ्यावर पाऊल ठेवले होते, पण आता मला त्याची काहीच गरज नाही. मी तिचा निरोप घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर आलो आणि सरळ गौरवला भेटण्यासाठी गेलो. मला माहीत होते गौरव आता वेळी मला कुठे भेटेल. तो 1 नंबरचा अय्याश माणूस होता. मी जेव्हा त्याला भेटण्यासाठी गेलो तेव्हा तो नशेत बुडालेला होता. मला पाहून तो घाबरून गेला. तेव्हा मी त्याला म्हणालो, गौरव, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तेव्हा त्याला खूपच राग आला आणि मला म्हणाला, मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही. तू तर कितीतरी फॅक्टरीचा मालक आहे. तू तुझा हा श्रीमंतपणा दुसऱ्यांना दाखव. मला दाखवायची काही गरज नाही. तो खूपच आरडाओरडा करू लागला. मी त्याला म्हणालो, गौरव, शांत हो. मला माहीत होते की गौरवला कशाचा राग आला होता, पण त्याच्या तोंडी लागणे मला बरोबर वाटले नाही. मी त्याला म्हणालो, गौरव, मी तुला कधीच नकार दिला नव्हता. तुला जे हवं आहे, मी कायम तुला बोलत आलो की तुला जे हवं आहे ते तू माझ्याकडून मागू शकतोस. मी तुला सगळं काही आनंदात देईन. पण हे काय तू वागला आहेस? तुला माहीत आहे का की तू अशा वागण्याने आयुष्यभर जेलमध्ये सडून जाशील. माझ्या एका इशाऱ्यावर तू इथे आयुष्य जेलमध्ये घालवू शकतोस. माझे बोलणे ऐकून तो म्हणाला, तू मला धमकी कोणाला देतोस? तू मला नाही तुझी भीती वाटत. तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतोस आणि जे काही मला करायचं आहे ते मी करणारच. मी गौरवला म्हणालो, बरं, मला जे काही करायचं आहे ते मी करू का? आणि तू मुलींचा वापर करून मला फसवणार का? असे भाड्याचे गुंड माझ्या मागे लावणार का? माझे बोलणे ऐकून तो नजर चोरू लागला आणि म्हणाला, मी असं काहीही केलेलं नाही. तो बोलताच होता की मी त्याला वॉर्निंग दिली की हे बघ गौरव, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक असेल. आज नंतर जर तू असे काही करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर इथून पुढे तुझे आयुष्य जेलमध्ये तुला काढावे लागेल. मी जास्त तिच्याशी बोललो नाही आणि तिथून बाहेर निघालो. पण मला काय माहीत होतं की इथून पुढे तो असं काहीच करणार नाही. त्यानंतर मी त्या सनीला अद्दल घडवली आणि त्याच्याशी मैत्री तोडून टाकली. मग मी माझ्या कामामध्ये व्यस्त झालो. दिवसामागून दिवस जात होते आणि यातच अचानक माझ्या डोळ्यासमोर शिवानीचा चेहरा दिसू लागला. मी माझ्या नादात गाडीत चालत होतो. अचानक शिवानीचे बोलणे माझ्या कानात घुमू लागले.
ती किती निरागसपणे म्हणत होती की ती पूर्ण आयुष्य नौकर बनून माझी सेवा करेल. ती खरंच खूप निरागस मुलगी होती. तिला इतक्या कमी वयात अशा जागी जावं लागलं होतं जिथे एका मुलीला जाण्यासाठी 1000 वेळा विचार करावा लागतो. शिवानी जवळजवळ 19 ते 20 वर्षांची मुलगी होती. तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर येऊ लागला. मी गाडीला ब्रेक मारला आणि गाडी वळवून सरळ हॉस्पिटलमध्ये निघून आलो. हॉस्पिटलमध्ये शिवानी नव्हती. शिवानीची आई ठीक झाली होती, त्यामुळे शिवानी तिच्या घरी गेली होती. मी शिवानीचे सगळे डिटेल घेतले आणि सरळ शिवानीच्या घरी पोहोचलो. मी दरवाजा वाजवला तर एका म्हाताऱ्या महिलेने दरवाजा उघडला. मी त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की शिवानीचे घर हेच आहे का. त्यांनी मला माझे नाव विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की माझे नाव आदित्य खुराना आहे. माझं नाव ऐकतं त्या लगेच म्हणू लागल्या की बाळा, बाहेर का उभा आहेस, आतमध्ये ये, मला तुझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे. शिवानीने मला सगळं काही सांगितलं आहे. तूच माझ्या उपचाराचे आणि ऑपरेशनचे पैसे दिले होतेस ना, तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्या हात जोडून उभ्या होत्या. तेव्हा मी त्यांना लगेच म्हणालो, आई तुम्ही असे हात जोडू नका, तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. शिवानी कुठे आहे, तुम्ही तिला बोलवता का. त्यांनी मला तिथे बसवलं. थोड्या वेळानंतर तिथे शिवानी आली. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, साहेब तुम्ही येथे काय करत आहात. तेव्हा मी तिला म्हणालो, बस मी असाच विचार केला की तुला भेटावं. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण तू तिथे नव्हतीस. डॉक्टरांनी मला सांगितलं की आता तुझी आई ठीक झाली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये सुट्टी दिली आहे. त्यामुळे मी तुला एकटे इकडे भेटायला आलो. मला यायची नव्हते का. तेव्हा शिवानी म्हणू लागली की नाही साहेब, जेव्हा तुमची मर्जी असेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊ शकता, तुम्हाला कसलीच अडचण नाही. पण चांगले वाटत नाही ना साहेब, तुम्ही इतके मोठे लोक आणि आम्ही इतके छोटे, लोक काय म्हणतील, तुमचीच इज्जत जाईल. तेव्हा मी शिवानीला म्हणालो, शिवानी मला याचा काहीच फरक पडत नाही, मी इज्जतीला घाबरत नाही आणि तुला हा विचार करण्याची गरज नाही. तेव्हा शिवानी मला म्हणाली की साहेब आईच्या औषधाची वेळ झाली आहे, मी तिला औषध देऊन येते. मी म्हणालो की ठीक आहे, मी तुझी इथेच वाट पाहतो, लवकर ये. थोड्या वेळानंतर शिवानी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, साहेब मला माहीत आहे तुम्ही इथे का आले आहात. मी म्हणालो, हो का, तुला माहीत आहे का मी इथे का आलो आहे, तर मग सांग बरं मी इथे का आलो आहे. तेव्हा ती खूप निरागसपणे म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हवे आहे ना. तिने एवढ्या निरागसपणे विचारलं की माझे हृदय जोरजोरात धडधड करू लागले. शिवानी जास्त मोठी नव्हती आणि मी 30 वर्षाचा एक तरुण पुरुष होतो. मी तिला म्हणालो, नाही मला तुझ्याकडून काही हवे आहे. तेव्हा शिवानी म्हणाले की तेच जे एका पुरुषाला स्त्रीकडून हवे असते. जर तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला काहीच अडचण नाही साहेब. आई औषधाच्या गुंगीने झोपली आहे, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत साहेब. मी शिवानीला म्हणालो, वेडी आहेस का तू शिवानी, मी तर फक्त तुला आणि तुझ्या आईला भेटायला आलो होतो, आईची तब्येत विचारण्यासाठी इथे मी आलो होतो, चल आता मी जातो. ती हसू लागली आणि मला एकटक पाहू लागली. मी निघालोच होतो की तेवढ्यात अचानक वातावरण खराब झालं. खूप जोराचा पाऊस पडू लागला. चारही बाजूने अंधार पसरला. मी पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो, पण पाऊस थांबण्याचं नाव काही घेत नव्हता. आता आतून शिवानीची आई आली आणि मला म्हणाली की बाळा, आज रात्री तू इथेच थांब, वातावरण खूपच खराब झालं आहे, हे घर तुझ्या लायकीचे तर नाही, पण जर तू लायकीचे समजत असशील तर आज रात्री इथेच थांब आणि सकाळ होताच निघून जा. शिवानीच्या आईने खूपच हट्ट केला होता आणि शिवानी सुद्धा म्हणू लागली, साहेब थांबा, सकाळ होताच निघून जा. शेवटी मी थांबलोच. शिवानीने छान स्वयंपाक केला आणि मी जेवलो आणि बेडवर जाऊन झोपलो. ते घर खूपच छोटे होते. 2च खोल्या होत्या. त्यातल्या एका खोलीत मी झोपलो आणि आई आणि शिवानी दोघेही एका खोलीत झोपल्या. खरं तर मला झोपच येत नव्हती. मी कूस बदलून बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. रात्रीचे 12 वाजले होते आणि मला झोपच येत नव्हती. थोड्या वेळानंतर माझा दरवाजा कोणीतरी वाजवला होता. मी दरवाजा उघडला तर शिवानी बाहेर उभी होती. ती खोलीत आली आणि तिने दरवाजा लावला. मी तिला म्हणालो, शिवानी तू हे काय करत आहे. तेव्हा ती म्हणाली, साहेब तुम्ही या जगातले सगळ्यात चांगले व्यक्ती आहात, माझे हृदय फक्त तुमच्यासाठी धडकते, माझ्या काळजाला फक्त तुमचीच साथ हवी आहे. ती असं बोलत होती की माझे हृदय सुद्धा धडधड करू लागले. मी तिला म्हणालो की शिवानी तू इथून जा. तेव्हा ती म्हणाली, नाही साहेब मी नाही जाणार इथून. असे बोलून तिने मला घट्ट मिठी मारली. मी तिला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हळूहळू मी सुद्धा माझी शुद्ध हरपून बसलो आणि मला जे करायचे नव्हते ते आमच्यामध्ये झाले.
सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा शिवानीला माझ्या मिठीत पाहिले. मी तिची माफी मागू लागलो. मी म्हणालो, शिवानी मला माफ कर, मला तुझ्यासोबत हे सगळं काही करायचं नव्हते. मी माझे शुद्ध हरपून बसलो आणि तू सुद्धा मला थांबवले नाहीस. तेव्हा शिवानी म्हणाली, साहेब मी स्वतःला कशी थांबवू शकत होते. मला तुमच्या मिठीत जे सुख मिळाले ते सुख आजपर्यंत मला कुठेच मिळाले नाही. हळूहळू दिवस असेच निघून गेले होते. आता मी अजून शिवानीला भेटण्यासाठी अस्वस्थ होत होतो. जेव्हा मी शिवानीला भेटायचो तेव्हा मला खूप सुख मिळत होते. तिचा निरागसपणा, तिचे बोलणे मला खूप आवडत होते. ती मला खूप आवडू लागली होती. बहुतेक मी शिवानीवर प्रेम करू लागलो होतो. रोजच शिवानीला भेटण्यासाठी जात होतो. शिवानी सुद्धा खूप खुश होत होती. आता मी ठाम निर्णय घेतला होता की मी माझ्या मनातली गोष्ट शिवानीला सांगणारच. मी तिला सांगणार आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत लग्न करू इच्छित आहे. मी शिवानीच्या घरी गेलो आणि तिच्या आईला शिवानीचा हात मागितला. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा आम्ही खूपच गरीब माणसं आहोत, आमची काहीच लायकी नाही, पण तरी तू जर आम्हाला त्या लायकीचा समजत असेल तर आम्हाला कोणतीच अडचण नाही. माझ्या मुलीचे नशीब खूप चांगले आहे की तू तिच्या आयुष्यात येणार आहेस. पण शिवानी म्हणू लागली की नाही साहेब, मी तुमच्यासोबत लग्न नाही करू शकत. मी ती मुलगी आहे जी कोठ्याशी जोडली गेलेली आहे. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे. तुम्ही खूप मोठी माणसं आहात. जर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले तर तुमच्यावर बोट दाखवले जाईल. शिवानीचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, शिवानी तुला हा सगळा विचार करण्याची काहीच गरज नाही. मला फक्त तुला माझ्या घरी न्यायचं आहे. मी शिवानीचा हात धरला आणि आईला म्हणालो, आई तुम्हाला सुद्धा मला माझ्या घरी न्यायचं आहे. पण आईने नकार दिला. खूप हट्ट करूनही त्यांनी नकारच दिला. त्यामुळे मी आईसाठी 24 तास काम करणारे एक महिला नोकर ठेवली. मी शिवानीला माझ्या घरी नेलं आणि आईवडिलांशी तिची भेट करून दिली. मी बाबांना म्हणालो, बाबा माझ्या शिवानीवर खूप प्रेम आहे आणि मला शिवानीसोबतच लग्न करायचं आहे. शिवानी खूपच गरीब मुलगी आहे. तिच्या मागे पुढे कोणीच नाही, फक्त तिची एक आई आहे. माझ्या आईला काहीच अडचण नव्हती आणि बाबांना सुद्धा काहीच अडचण नव्हती. आई बाबा दोघेही खुश झाले होते. आईला शिवानी खूपच आवडली होती. शिवानीच्या आईने मला एका छोटीशी साखळी दिली जी शिवानीच्या बाबांची होती. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मी मंडपात शिवानीची वाट पाहत होतो. थोड्या वेळानंतर शिवानीला सुद्धा घेऊन येण्यात आलं. शिवानी लाल शालूमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सर्व पाहुणे मंडळी आले होते. 7 फेऱ्यांसाठी आम्ही उभे राहिलो आणि शिवानीच्या भांगीत मी कुंकू भरणारच की गौरव नशेत धुंद होऊन मंडपात आला आणि सगळ्यांसमोर तो शिवानीला वेश्या म्हणू लागला. तो म्हणाला, बघा मोठी माणसं कशी असतात, हा आदित्य खुराना एका वेश्येसोबत लग्न करणार आहे. सगळे लोक ऐकत होते, पाहत होते आणि ही वेश्या आहे जिने कितीतरी पुरुषांसोबत रात्र घालवली आहे. टॉप वर्ल्ड बिझनेसमॅन द आदित्य खुराना एका वेश्यासोबत लग्न करत आहे. एका वेश्येला आपली पत्नी बनवत आहे. गौरवचे बोलणे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी माझ्या रागावर कंट्रोल करू शकलो नाही आणि जे मी कधीच केले नाही ते मी करून बसलो. मी गौरववर हात उचलला, त्याला मारून त्याची अशी अवस्था बेकार केली की तो कधीच विसरणार नाही. बाबा मध्ये पडले आणि चुलते सुद्धा म्हणू लागले, देवासाठी माझ्या मुलाला सोड, गौरवला सोड, मी तुझ्या पाया पडतो, तो आता नशेत आहे. मी म्हणालो, याला तुम्हीच समजावून सांगा आपले तोंड बंद ठेवायला. सांगून ठेवा, जर असा पुन्हा वागला तर त्याला मी जिवंत मारून टाकेन. एवढे बोलूनही गौरव पुन्हा म्हणाला, कर एका वेश्येसोबत लग्न, पण हे सुद्धा ऐक, तिच्यासोबत मी सुद्धा खूप रात्र घालवले आहेत. तू अशा मुलीचा हात धरणार आहेस जी गौरव बोलतच होता की मी त्याच्या पोटात लात मारली. तो आपले तोंड बंदच करत नव्हता. त्याचे हे बोलणं ऐकून माझा राग माझ्याच कंट्रोलमध्ये राहिला नाही. जर शिवानी मध्ये आली नसती तर गौरवला मी आज जिवंतच मारले असते. शिवानी मध्ये पडली आणि हात जोडून मला म्हणू लागली, आदित्य साहेब, गौरव खोटं बोलत नाहीये. त्याचे एक एक शब्द खरे आहेत आणि सत्य आहे आणि हे सत्य कधीच लपू शकत नाही की मी एक वेश्या आहे आणि वेश्येची जागा अशा समाजात नसते. साहेब मला माफ करा, मी खूप मोठी स्वप्न पाहिली. हो, ही स्वप्न पाहण्याचा मला हक्कच नाही. अशी स्वप्ने स्वप्नात चांगली वाटतात, खरी चांगली वाटत नाही. मी शिवानीला म्हणालो, शिवानी तू हे काय बोलत आहे? तू वेडी झाली आहेस का? तू एक वेश्या नाहीस, आदित्य खुरानाची होणारी बायको आहेस. ती म्हणाले, साहेब तुम्ही तर माझ्यासाठी एक देवदूत आहात. तुमच्या नशिबात माझ्यासारखी मुलगी नाहीये, मला माफ करा. एवढे बोलून शिवानी मंडपातून निघून गेली होती. सर्व पाहुणे, सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले होते आणि मला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. माझ्या बापांना सुद्धा या गोष्टीचा काहीच फरक पडला नव्हता. पण माझी आई नाराज झाली होती.
ती म्हणाली की शिवानी एक वेश्या होती हे तुम्हाला आधी सांगायला हवं होतं. ती कशी मुलगी आहे तिने सुद्धा काहीच सांगितलं नाही. जर तू मला हे आधी सांगितलं असतं तर हे सगळं काही पाहायला मिळालं नसतं. आता तुझी बाहेर किती बदनामी झाली असेल, किती नाव आणि इज्जत होती या समाजात तुझी, पण सर्व काही मातीमोल झालं. मी आईला म्हणालो, आई सगळं जग काहीही म्हणू दे, मला त्याचा काहीच फरक पडत नाही. मी शिवानीवर खूप प्रेम करतो आणि मी तिलाच माझी पत्नी बनवून या घरात आणणार आहे. मी घरातून बाहेर पडलो आणि शिवानीच्या घरी गेलो. तेव्हा शिवानीच्या घराबाहेर खूपच गर्दी जमा झाली होती. मी त्या गर्दीत गेलो तेव्हा माहिती पडले की शिवानीच्या आईचा मृत्यू झाला आहे. शिवानी आपल्या आईच्या डोक्यापाशी बसून रडत होती. मी तिला दिलासा दिला आणि तिला म्हणालो की शिवानी, मी तुझ्यासोबत आहे. हे जग काहीही म्हणू दे, मी तुला माझे नाव देणारच आहे. मी तुला माझी पत्नी बनवून घेऊन जाणार आहे. शिवानीने माझा हात सोडला आणि मला म्हणाले, आदित्य साहेब, माझे नशीब कोठ्याला चमकवणारे आहे. मी कोठ्यावरच चांगली वाटते. शिवानीने माझ्याकडे तोंड फिरवले आणि ती त्या बदनाम गल्लीमध्ये पुन्हा निघून गेली. तिने माझ्याकडून वचन घेतले की तुम्ही चांगली मुलगी पाहून तिच्यासोबत लग्न करा आणि मला कायमसाठी विसरून जा. पण हे कसं होऊ शकत होतं? मी तिला कसं विसरू शकत होतो? मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. मग मी दुसऱ्या मुलीशी लग्न कसं काय करू शकत होतो? तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच मला सांगा की मी काय केलं पाहिजे? शिवानीला विसरून जाऊ की दुसरी मुलगी पाहून तिच्यासोबत लग्न करून आयुष्याची नवीन सुरुवात करू? तुम्हीच मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या क्राईम कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. धन्यवाद.